गेल्या 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर अमरावती जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने जे आहे रिमझिम हजेरी सकाळपासून लावलेली आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। गेल्या 2 दिवसा अगोदरचं चित्र जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी जी आहे ती अमरावती जिल्ह्यामध्ये लावलेली होती। मात्र 2 दिवस जे आहेत पावसाने संपूर्णपणे अमरावती जिल्ह्यामध्ये दांडी मारलेली होती। महाराष्ट्राचं जर सध्याचं चित्र पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये अशी कुठलीही परिस्थिती अद्यापही नाही आहे। कुठल्याही नदी नाल्यांना सध्या पूर आलेला दिसत नाही आहे। आपण सध्या पाहू शकता अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे काही नदी नाले आहेत, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता कुठल्याच प्रकारची पूर परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे। जेवढं पाणी सध्या या नाल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ते वर्षभर सुद्धा आहे। मात्र आता 2 दिवसानंतर पुन्हा पावसाने सकाळपासून आज सुरुवात केलेली आहे, ज्यामुळे आता येत्या काही दिवसात कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही। अमरावती जिल्ह्यामधलं जर एकंदरीत सध्याचं चित्र शेतकऱ्यांचं पाहिलं तर 80 ते 90% शेतकऱ्यांची सध्या पेरणी झालेली आहे। मात्र 2 दिवस पावसाने दांडी मारली होती, ज्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळालेलं होतं। मात्र आज सकाळपासून पुन्हा रिमझिम पावसाने जे आहेत अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हजेरी लावली आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळतंय। अमरावती जिल्ह्यातली काही दिवसा अगोदरची जर परिस्थिती पाहिली तर अमरावतीच्या चांदूर बाजार असेल किंवा मोर्ची असेल या भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती, ज्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणी जे आहे तर पूर परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली होती। मात्र अमरावतीच्या भातकुली असो दर्यापूर अंजनगाव या तालुक्यांमध्ये कुठल्याच प्रकारचं या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला नाही अद्यापही। आता सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर सध्या जेवढं शेतकऱ्यांना पाणी पाहिजे त्या प्रमाणात सध्या मेघराजा जो आहे अमरावती जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बरसत आहे, ज्यामुळे शेतकरी सध्या आनंदाच्या वातावरणात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शेतकऱ्यांची पिकेसुद्धा सध्या हिरवी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं। नाल्या बाजूचं हे संपूर्ण शेत शिवार आहे, ज्या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांची पिके सध्या जमिनीच्या वर आल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसाच्या पावसाच्या दांडीनंतर जे आहे तर शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते। मात्र सकाळपासून सुरू झालेल्या या पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र या पाऊस आता कशा पद्धतीचा समोर राहील, किती दिवस हा पाऊस राहील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कशा पद्धतीनं हा पाऊस येतो, नदी नाल्यांना पूर येतो का, हे संपूर्ण अपडेट LS मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित काळे, पाहत राहा LS मराठी अमरावती।